विद्यार्थी मित्र हो, आपण पाहतोय कंपनी कायदा म्हणजेच कंपनी लॉ या विषयाची माहिती. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला होता व्यवस्थापक व कार्यकारी संचालक यामधील फरक. आज आपण पाहणार आहोत पूर्ण वेळ संचालक व कार्यकारी संचालक यामधील फरक. विद्यार्थी मित्र हो, हा फरक आपण थेरी आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या दोन्ही पद्धतीने पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्र हो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही त्या फॉलो करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. त्याचप्रमाणे ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकतील. त्याचप्रमाणे गत कालावधीमधील सर्व व्हिडिओ सुद्धा तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळू शकतील. तर मित्रहो, चला आपण पाहूया पूर्णवेळ संचालक म्हणजेच होल टाइम डायरेक्टर व कार्यकारी संचालक म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर यामधील फरक, दॅट इज डिफरन्स. पूर्णवेळ संचालक आणि कार्यकारी संचालक, आपण मुद्द्याच्या आधारे हा फरक पाहतोय. पहिला कॉलम आहे तो पूर्णवेळ संचालकाचा आणि दुसरा कॉलम आहे तो कार्यकारी संचालकाच्या बाबतीत. फरक क्रमांक 1 आपण पाहतोय तो म्हणजेच व्याख्या. भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 94 नुसार पूर्णवेळ संचालक म्हणजे असा संचालक की जो कंपनीच्या सेवेत पूर्ण वेळ नेमलेला असतो. आता कार्यकारी संचालक, भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 54 नुसार कार्यकारी संचालक म्हणजे अशी व्यक्ती की जिला भागधारकांच्या सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार किंवा संचालक मंडळाच्या निर्णयानुसार किंवा घटनापत्रक व नियमावलीतील तरतुदीनुसार महत्वाचे आणि पुरेसे अधिकार प्राप्त झालेले आहेत अशी व्यक्ती होय. अशा फरक कंपनी कायद्याच्या कलम 294 आणि 254 मधील व्याख्येच्या आधारे आपण स्पष्ट करू शकतो. फरक क्रमांक 2, नेमणूक. पूर्णवेळ संचालक, पूर्णवेळ संचालकाची नेमणूक ही फक्त भागधारकांच्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत करून केली जाऊ शकते. तसेच पूर्णवेळ संचालकाच्या नेमणुकीबाबत केंद्र सरकारच्या संमतीची गरज असते. हे दोन मुद्दे पूर्णवेळ संचालकाबाबत लागू होतात. कार्यकारी संचालक, कार्यकारी संचालकाची नेमणूक संचालक मंडळाचा ठराव करून किंवा भागधारकांच्या सभेत विशेष ठराव संमत करून किंवा घटनापत्रक व नियमावलीतील तरतुदीनुसार केली जाते. म्हणजे इथे तुम्हाला एक लक्षात येईल, पूर्णवेळ संचालकाची नेमणूक कोण करतं तर भागधारक, आणि कार्यकारी संचालकाची नेमणूक भागधारक पण करतात, संचालक मंडळ पण करतात, आणि नियमावलीत तरतूद असेल तर त्या आधारे कार्यकारी संचालकाची नेमणूक होऊ शकते. हा यामध्ये मुख्य फरक आहे. फरक क्रमांक 3, मुदत. पूर्णवेळ संचालक, पूर्णवेळ संचालकाच्या नेमणुकीसाठी केंद्र सरकारच्या मंजुरीची आवश्यकता असते. नव्याने स्थापन झालेल्या कंपनीत पूर्णवेळ संचालकाच्या नेमणुकीच्या 3 महिन्याच्या आत केंद्र सरकारची मंजुरी कंपनीला घ्यावी लागते. कार्यकारी संचालकाच्या बाबतीत कार्यकारी संचालकाची नेमणूक संचालक मंडळ ठराव करून, भागधारक ठराव संमत करून किंवा घटनापत्रक आणि नियमावलीतील तरतुदीनुसार केली जाऊ शकते. त्यासाठी केंद्र सरकारच्या संमतीची आवश्यकता नसते, मंजुरीची आवश्यकता नसते. हा महत्वाचा फरक. फरक क्रमांक 4, कार्यकाल. पूर्णवेळ संचालकाच्या नेमणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. पूर्णवेळ संचालकाची मुदत कितीही असू शकते. कार्यकारी संचालक, कार्यकारी संचालकाची नेमणूक एका वेळी जास्तीत जास्त 5 वर्षाकरिता असू शकते. त्यानंतर ती गरजेप्रमाणे 5 वर्षांनी वाढविता येते, परंतु त्यांची कमाल मुदत
ही एका वेळी जास्तीत जास्त 5 वर्ष असू शकते. म्हणजे पहा, कंपनी व्यवस्थापक आणि कार्यकारी संचालक यांची मुदत निश्चित करून दिलेली आहे. पूर्णवेळ संचालकाला मात्र मुदतीची कुठलीही मर्यादा नाही. तो 5 वर्ष काम करू शकतो, 6 वर्ष देखील काम करू शकतो, 7 वर्ष देखील काम करू शकतो. 5. जबाबदारी. पूर्णवेळ संचालकाकडे कोणत्याही एका विभागाची जबाबदारी असते. उदाहरणार्थ, कंपनीमध्ये अनेक विभाग असतात. खरेदी विभाग, विक्री विभाग, मनुष्यबळ विभाग, उत्पादन विभाग, गोडाऊन विभाग. या विभागापैकी कुठलीही एक जबाबदारी या पूर्णवेळ संचालकाकडे दिली जाऊ शकते. मात्र कार्यकारी संचालक हा प्रामुख्याने कोणत्याही विभागाचा प्रमुख नसतो, तर त्याच्याकडे संपूर्ण कंपनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असते. फरक क्रमांक 6. व्यवस्थापनाचे अधिकार. पूर्णवेळ संचालकाला व्यवस्थापकीय अधिकार नसतात, तर त्याला फक्त संचालक मंडळाच्या नियंत्रण व मार्गदर्शनाप्रमाणे कंपनीची सर्व किंवा बहुतांशी व्यवस्था पाहावी लागते. कार्यकारी संचालक हा कंपनीचा व्यवस्थापक असल्यामुळे त्याला भागधारकांच्या सभेतील ठरावानुसार किंवा संचालक मंडळाच्या निर्णयानुसार किंवा कंपनी घटनापत्रक व नियमावलीतील तरतुदीनुसार कंपनी व्यवस्थापनाचे महत्त्वाचे व पुरेसे अधिकार प्राप्त झालेले आहेत. हा मुख्य फरक आपल्याला या दोघांमध्ये सांगता येऊ शकेल. फरक क्रमांक 7. स्थान. पूर्णवेळ संचालकाला कार्यकारी संचालकाच्या खालोखाल दुय्यम दर्जाचे स्थान असते. याउलट कार्यकारी संचालकाचे संपूर्ण कंपनीच्या रचनेत महत्त्वाचे स्थान असते. हे स्थान पूर्णवेळ संचालकाच्या स्थानापेक्षा जास्त महत्त्वाचे व वरिष्ठ पातळीवरील असते. स्थानाबाबतचा हा फरक. फरक क्रमांक 8. पद ग्रहण. पूर्णवेळ संचालक हा फक्त एकाच कंपनीचा पूर्णवेळ संचालक असू शकतो, कारण पूर्णवेळ संचालक हा पूर्णवेळ सेवक ठरतो. त्यामुळे पूर्णवेळ सेवक हा फक्त एकाच कंपनीत असू शकतो. याउलट कार्यकारी संचालक हा जास्तीत जास्त 2 कंपन्यांच्या कार्यकारी संचालक पदावर राहू शकतो. आपण पहा, व्यवस्थापक आणि कार्यकारी संचालकाचा फरक पाहताना हा भाग उल्लेख केलेला होता की कार्यकारी संचालक आणि कंपनीचा व्यवस्थापक यांची मुदत ही 5 वर्षासाठी असू शकते आणि त्याचप्रमाणे हे दोन्हीही घटक 2 कंपन्यांच्या पदावर राहू शकतात. याचाच अर्थ असा, एका कंपनीचा कार्यकारी संचालक हा दुसऱ्याही कंपनीचा कार्यकारी संचालक म्हणून काम पाहू शकतो. फरक क्रमांक 9. कायदेशीर तरतुदी. कंपनी कायद्यातील तरतुदीप्रमाणे कंपनी व्यवस्थापनासाठी पूर्णवेळ संचालक व व्यवस्थापक या दोन्ही व्यक्ती एकाच वेळी कंपनीमध्ये नेमल्या जाऊ शकतात. याउलट कंपनी कायद्यातील तरतुदीप्रमाणे कंपनीला व्यवस्थापनासाठी कार्यकारी संचालक व व्यवस्थापक यांना एकाच वेळी नेमता येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या दोन्हीही घटकांमधील जो फरक आहे तो फरक पाहिल्यानंतर त्या अनुषंगाने जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत ते कसे असू शकतील याचा आढावा घेत आहोत. प्रश्न क्रमांक 1. पूर्णवेळ संचालकाची व्याख्या भारतीय कंपनी कायद्या 2013च्या कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे? तर पूर्णवेळ संचालकाची व्याख्या ही कलम 2 उपकलम 94 मध्ये दिलेली आहे आणि म्हणून आपलं उत्तर आहे 1. प्रश्न क्रमांक 2. कार्यकारी संचालकाची व्याख्या भारतीय कंपनी कायदा 2013च्या कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे? तर आपल्याला उत्तर सांगता येईल की कार्यकारी संचालकाची व्याख्या ही कलम 2 उपकलम 54 मध्ये दिलेली असल्यामुळे आपलं उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या संचालकाची नेमणूक? आता आपण 2 संचालकाचा विचार करतोय, फक्त कार्यकारी संचालक आणि पूर्णवेळ संचालक. खालीलपैकी कोणत्या संचालकाची नेमणूक संचालक मंडळ भागधारक व नियमावलीतील तरतुदीनुसार केली जाऊ शकते? कार्यकारी संचालकाची,
का पूर्ण वेळ संचालकाची? तर कार्यकारी संचालकाची नेमणूक ही संचालक मंडळ भागधारक व नियमावलीतील तरतुदीनुसार केली जाऊ शकते आणि म्हणून उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्या संचालकाला नेमणुकीच्या कालावधीबाबत मर्यादा नाही? व्यवस्थापकाला 5 वर्षाची मर्यादा आहे, कार्यकारी संचालकाला 5 वर्षाची मर्यादा त्या ठिकाणी आहे, मात्र पूर्ण वेळ संचालकाला मर्यादेचं बंधन नाही. तो 5 वर्ष देखील काम करू शकतो, 6 वर्ष देखील काम करू शकतो, 7 वर्ष देखील काम करू शकतो आणि म्हणून उत्तर सांगता येईल सी, पूर्णवेळ संचालक. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणती व्यक्ती कंपनीच्या एखाद्या विभागाचा प्रमुख असू शकतो? साहजिकच पूर्णवेळ संचालक हा एखाद्या विभागाचा, मग तो उत्पादन विभाग असेल, खरेदी विभाग असेल, विक्री विभाग असेल, त्याचा प्रमुख असू शकतो आणि म्हणून उत्तर आहे सी, पूर्णवेळ संचालक. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणती व्यक्ती कंपनीचा पूर्णवेळ सेवक असतो? नॅचरली पूर्णवेळ संचालक जो आहे, होल टाइम डायरेक्टर, तो कंपनीचा पूर्णवेळ सेवक असतो आणि म्हणून उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला कंपनीचे पात्रता भाग खरेदी करावे लागतात? तर पूर्णवेळ संचालक हा सुद्धा संचालकापैकी एक असतो, कार्यकारी संचालक हा सुद्धा संचालकापैकी एक असतो. हे दोघेही पहिले संचालक असतात आणि संचालक जर त्यांना व्हायचं असेल तर त्यांना पहिली अट आहे, त्यांनी पात्रता भाग खरेदी केले पाहिजे. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल, पूर्णवेळ संचालक किंवा कार्यकारी संचालक या दोघांनाही पात्रता भाग केव्हा खरेदी करावी लागतात? ज्यावेळेस ते संचालक पदावर येतात, त्यांच्या नेमणुका होतात त्यावेळेसच. म्हणजे या दोघांनाही कंपनीचे पात्रता भाग खरेदी करावे लागतात आणि म्हणून उत्तर आहे सी, वरील दोन्ही. विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत कंपनी व्यवस्थापनाचा हा आपण भाग पाहतोय. यामध्ये आपण व्यवस्थापक म्हणजे मॅनेजर, कार्यकारी संचालक किंवा व्यवस्था संचालक म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर आणि पूर्णवेळ संचालक म्हणजेच होल टाइम डायरेक्टर, हे जे की पर्सन्स आहेत याची माहिती घेतलेली आहे. कंपनी व्यवस्थापनातला अतिशय एक महत्त्वाचा की पर्सन आहे आणि तो म्हणजेच कंपनी चिटणीस किंवा आपण त्याला कंपनी सेक्रेटरी म्हणतो. या कंपनी सेक्रेटरी बाबतच्या सविस्तर म्हणजे व्याख्येपासून ते त्यांच्या कार्यापर्यंतची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा. ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळू शकतील. विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करू शकता. त्याचप्रमाणे माझा ईमेल आयडी या ठिकाणी दिलेला आहे, त्यावर सुद्धा तुम्ही माझ्याशी कम्युनिकेट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कंपनी सेक्रेटरी म्हणजेच कंपनी चिटणीसाबाबतची माहिती. धन्यवाद.